तर फ्रेंड्स 2-3 दिवस झालं आपल्या पंढरपुरातून एक रील व्हायरल होते, ज्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये. तर सायलीला तेच रील सारखे येतात आणि आता ती रडते, कारण की त्यात एक 6 महिन्याचं पण बाळ आहे जे वारलंय. आता परत तिच्या फीडवर आला तर आता ती सकाळ सकाळ परत रडायला सुरुवात केली तिने. फील्डवरनं काढ ना. काय यार, त्या बाळाचा जीव असेल, आई पण बोलू शकत. मी तर म्हणेन की त्यात बिचारी आई पण म्हणजे जगली नसावी, कारण ती हे दुःख सहन करू शकायचं. ठीक आहे, आणि आपल्याला अजून आई पण नाही बोललं. ते बाळ एवढ्या म्हणजे कोणाच्या तरी चुकीमुळे हे सगळं झालंय. गाडीवाल्याला चालवताना काय प्रॉब्लेम होते म्हणतात ना, मरण कसं पण येतं. पण एक गोष्ट खरी आहे, आपण जे बोलतो ना की जे केलंय ते इथंच फेडून द्यायचंय, त्याशिवाय मरण नाही असं काही नाहीये. त्या बाळाने काय केलं असेल हो पाप, जेवढं घाण त्याला मरण दिलंय. माझ्या तर फिरण्यासारखं तेच येते. आणि ते बघितलं पण असेल तुम्ही लोकांनी, बेकार बाबा. असं कधीच कोणाच्या बाळावर का कोणावरच असं वेळ येऊ नये. आणि गेले 10-15 मिनिटं ती अशीच रडते. आपला गोंडू झोपला होता आणि आता उठलाय. काय रे बाबा, उठला त्याला पण एक आंघोळ वगैरे घालायची. अजून तिने शी केली नाही सकाळची. का केली नाही अजून तू? हसते, येडा हसते. जा तोंड धुवून घे दादा. हा, म्हणजे ते लोक पण असे देवदर्शनालाच गेले होते आणि येताना किंवा पुढे जात होते आय गेस तेव्हा. मग सिद्धनाथ म्हणून देवस्थान आहे ना, सिद्धनाथ म्हणून एक देवस्थान आहे. तिथून ते लोक, तेच जे बाळ वारलं ना 6 महिन्याचं, असं म्हणतात की ते आजारी असायचं सारखं. म्हणून मग ते म्हणतात ना देवाला, कुलदेवताला जावं म्हणून ते कुलदेवताला गेले. आणि येताना काहीतरी पंढरपूर तांदूळवाडी म्हणून गाव आहे, तिथे ना अशी रस्त्याला लागूनच विहीर आहे ना, त्याला कट्टा आहे ना काय माहिती अजून किती लोक असेच बळी घेणार आहेत. नुसते निवडणूक आल्या की यायचं, वोट मागायचे, झाली यांची कामं. तर मग ती अशीच रस्त्याला ना हे होती, काय म्हणतात त्याला, विहीर होती जिला कट्टा नव्हता आणि प्रचंड खोल होती. आणि ती गाडी आहे ना डायरेक्ट त्याच्यातच उलटी झाली. तर त्याच्यातल्या 8 जणांना वाचवायला जमलंच, बाकीच्या गावकऱ्यांना. त्या 6 महिन्याच्या बाळाला काय हातपाय हलत नाही. 14 जण गेलेले, 14 जणांमधले 7 जण वाचले आणि 8 जण मी, त्यात 8 जणांचा मृत्यू झाला असं सांगितलं. त्याच्यामध्ये त्या बाळा पण झालं. त्यातले एक 1.5 वर्षाची पोरगी होती, 4 वर्षाची पोरगी, ती वर आली डायरेक्ट, म्हणजे पाण्यात बुडली तशी वर आली. मग तिला तिकडच्या एका गावकऱ्यांनी काढून त्या पाण्यातच तिला बाहेर काढलं. हे होते मुसलमान होते, म्हणजे म्हणतात ना देव कोणाच्या पण रूपात येऊ शकतो आणि कोणत्या धर्माच्या पण रूपात येऊ शकतो ना. त्यांनी मग पटापट त्या 7 जणांना काढलं, पण त्या बाळाला काढणं जमलं नाही आणि ते नंतर निघालं ते असं निघालं. आज मी म्हणेल की पूर्ण महाराष्ट्र, काय म्हणेल पूर्ण देश या सगळ्या गोष्टी बघत असेल ना, ज्यांच्या रीलला जात असेल त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असेल. माझंच नाही तर सगळे हे सध्या अनुभवत असतील. आणि ते इतकं व्हायरल होतं त्या लहान बाळाचं की माझ्या फील्डला सारखं तेच येतं. आता ही लाईट लावली ना आपण ही, त्यामुळे आपला हा गोंड्या उठलाय. आणि आता सध्या तर आम्ही हा विचार करतोय की आपलं व्लॉग थांबवावे जरा, कारण की नाही तर मग साईड बाय साईड छोटे व्लॉग्स टाकू. कारण की कसं होतं, आपल्या व्लॉग्सला एवढं हे नाही भेटत आहे. पहिले जसं 1K 2K 3K पर्यंत पण गेलेत आपले व्लॉग, पण आता सध्या 500-600 एवढेच व्ह्यूज येतात. लाईक्सही तेवढेच येतात जेवढे सध्या तर लाईक्स पण कमी येतात, 30-40 असेच येतात. पहिले जास्त असायचे. मग आता सध्या विचार करतोय जसं आपल्या परीचं सोबत जो कंटेंट बनवायचं, रील बनवायचो, त्या रील्स परत चालू करावं आणि व्लॉगला थोडा आराम द्यावा. नाही तर छोटे व्लॉग्स 5-6 मिनिटाचे तेच चालू करावे. कारण की काय प्रॉब्लेम काय होतोय
की त्याला जे बोलतात ना रिच म्हणजे जास्त जणांपर्यंत आपले मोठे ब्लॉग पोहोचत नाही. जसे शॉर्ट्स पोहोचत तसे मोठे ब्लॉग पोहोचत नाही. मग त्यासाठी मग आता प्रयत्न चालू आहे. रील्स बनवतो आम्ही काही ना काहीतरी. म्हणून सकाळपासून सायलीने सगळं आवरून वगैरे घेतलंय. बघू, आय गेस हा आपला मोठा ब्लॉग शेवटचा असेल, कारण की इथून पुढे थोडे छोटे ब्लॉग भेटतील, पण रील्स चालू होतील. दररोज काही ना काहीतरी असं विचार करावा लागेल की आज काय रील बनवूया, आज काय रील बनवूया, या गोष्टी. बघू, होप सो आपलं सगळं नीट चालेल. तर फ्रेंड्स, छान असं जेवण वगैरे झालंय, दुपारची वेळ आहे आणि इथं आपल्या परीला घेतलंय, तिचं नॅमनॅम बनवायचं चाललंय. सायली तिकडे नॅमनॅम बनवते आणि दररोज 1 वाजता पाणी येतं आमच्याकडे. आज लिटरली 3:45 वाजलेत, अजून पाणी चाललं आहे. तर आता विचार करतोय मम्मीकडे जावं सायलीच्या, तिकडं पाणी आहे, तिकडून जाऊन थोडंफार हिला आंघोळ घालावी आणि बाटली प्याण्या बोलते पिण्यासाठी बाटल्या आणावा. तो एक बाटला आहे 5 लिटरचा, तो भरून आणावा. आणि म्हणजे आपलं इंडियन लोकांचं कसं असतं, हे बाळ रांगतंय तर आपण आपल्या बाळाची मालिश कमी केली म्हणून त्यांचं बाळ रांगतंय. परत हे बाळ हेल्दी दिसतंय तर हे हेल्दी काय आहे ते जाणून घेऊया आपण. म्हणजे क्युरियोसिटी कशी असते की आपण बाळाला नीट सांभाळतोय का नाही, किंवा त्यांचं बाळ असं कसं, आपलं बाळ असं काय. पहिली गोष्ट हे कंपॅरिझन करणं चुकीचं आहे. कारण की ओ बाबा तुला ते घेऊ उचलून, कारण की प्रत्येक बाळ, प्रत्येक जण, जसं माणूस एकमेकांसारखा दिसत नाही तसं प्रत्येक बाळ पण सारखंच नसतं. काही बाळांना आता लिटरली मी बाळ बघितले त्यांना 1 वर्ष झालाय तरी अजून दात नाही आले, आणि आपल्या परीला 4 महिन्याची होती तेव्हाच दात आले. हिचं गाणं चालू आले का तर ही मम्मी अशी चिडवून दाखवली. तर परीला आपल्या दोन्ही म्हणजे खालती वरती दोन्ही साईडला दात आले. कारण की प्रत्येक बाळ असं सारखं असतं तसं नाही. प्रत्येकाचे माइलस्टोन म्हणजे बोलतात ना, एक काही गोष्टी लवकर कॅच करणं किंवा काही गोष्टी हळूहळू कॅच करणं. आता आपली परी रांगत नाही पण ट्राय करते, भरपूर ट्राय करते. आता तिला सवय लागली अशी बसायची, नुसतं उचलून घेऊन फिरायची. तरी आम्ही दोघंच आहे, आम्ही तर उचलून घेत नाही, तरी पण तिला असं वाटतं की आम्हाला कोणीतरी उचलून घ्यावं. आता हे बघा, आता हे काय चाललंय मला सांगा. तर असं बोलतात ना, प्रत्येक बाळ वेगवेगळं असतंच. हे वेगळी म्हणजे हे चुकीचं आहे की ह्यांचं बाळ रांगते पण आपलं रांगत नाही, किंवा ह्यांचं बाळ असं हेल्दी आहे आपलं बाळ हेल्दी नाही, किंवा ह्यांचं बाळ बोलतंय आपलं बाळ बोलत का नाही. या गोष्टी तर पहिले मनातनं काढल्याच पाहिजेत. ऍज अ पॅरेंट मी बोलेल की जे आपलं बाळ शिकतंय, जे आपण त्याला शिकवू तेच शिकेल. असं तर नाहीये की आपण स्वतःच गप्प राहिलो मग तो शिकणार काय. काय करतोय सोना, भूक लागली ना, 2 मिनिटं थांब ना मम्मा बनवते. भूक लागली, भुकी हा बोल. बरोबर तू बोल हा बोल. अगं बोल म्हणलं, तू खाते खाव. हा बोल. हा काय ते, हा काय सगळ्यांना डॅडा बोलून दाखव. डॅडा बोल ना, डॅडा बोल ना. मूडवर आहे का तुझ्या. तर आपल्याला रील्स बनवायचे, रील किंवा शॉर्ट जे बोलू शकतो, जे आपल्याला जिथे जास्त स्कोप आहे त्या गोष्टी आपण ट्राय करू आजपासून. हे तर आपला हा वाला ब्लॉग तर 2 दिवस मागे चालतोय म्हटल्यावर तुम्हाला आधीच ते रील्स किंवा शॉर्ट्स बघायला भेटतील. पण त्यात आता प्रॉब्लेम झालाय, पाणीच नाही. तर आम्हाला टाइम भेटला पाहिजे, आणि त्यात आपल्या परीच्या मूडवर पण आहे. तर तिला लागलेलं जोरात भूक. मी लावतो हिच्यासाठी टीव्ही, पण नाही टीव्हीचा पण तिला हेच नको आपल्याला. कुठं गेली बघा, हे कुठं, हे कोणाचं बाळ आहे सांगा, हे कोणाचं बाळ आहे. तुम्हाला पाहिजे का, पाहिजे तुम्हाला. नको ग, नको आमचं आहे, आमचं गुणाचं आहे ना. अरे काय बाबू, लोळत कुठं चाललाय हा, कुठं नेऊन ठेवलाय परवू आमचा. तर ठीक आहे, मी हिला आता मस्त खेळवतो. सायलीचं तोपर्यंत जेवण मीच तिचं खाणं बनवून. आणि ज्यांना आपल्या परीचं जे वरचं फूड आहे त्याची रेसिपीज हवी असतील तर मला सांगा, आम्हाला सांगा. 1 सेकंड. अरे का बाबू करते अशी, हे कुठं, हे काय आहे हे सांगा मला. आणि हो, रेसिपीज हव्या असतील नक्की काय बघायला आवडेल. कारण की नाचणीचं सत्व बनवते सायली, परत ज्वारीचं सत्व बनवते, सगळ्या खिचड्या बनवते. म्हणजे जसं की बीटची खिचडी म्हणा, बटाट्याची खिचडी म्हणा. बटाट्याच्या खिचडीने
फॅट वाढतं, म्हणजे वजन गेन होतं बटाट्याच्या खिचडीने, म्हणून बटाट्याची खिचडी जास्त दिलेली चांगली, असं माझं मत आहे. आणि जर पोट भरून राहायचं असेल, म्हणजे पोट असं भरल्यागत वाटलं पाहिजे असेल, तर रात्रीचं आम्ही नाचणीचं सत्व देतो, कारण की त्यात पोट भरून पण राहतं आणि आपलं बाळ जास्त वेळ झोपलं तरी आपल्याला एवढं काय वाटत नाही, की कारण की ते भरतं ना तिचं पोट ऑब्व्हियसली. म्हणून मग नाचणीचं सत्व आम्ही रात्रीचं देतो. आणि हो, सेरलॅक. तर सेरलॅक आता नवीन जेव्हा बनवायला गेलं त्याची रेसिपी देऊच. नाचणीचं सत्व पण सेम आहे, ज्वारीचं पण सेमच आहे, फक्त आता तुम्हाला खिचडीची जे शॉर्ट्स असतील ते भेटेल लवकर. बघू आता, तिने बनवायला टाकलं पण वाटतं ना. झालं, आपण लेट झालो. तर फ्रेंड्स, फायनली पाणी आपल्याकडे आलंय आणि मी तोपर्यंत परीला चारून घेतलंय. सायलीने सगळी कामं आवरून घेतलीत, का तर आपल्याला परीला आंघोळ घालायचे. परी डॅडा बोल, डॅडा बोल ना बाबू. मम्मा बोल, मम्मा मम्मा मम्मा. थांबा, तिला द्या तिच्या मोड मध्ये आणा. डॅडा मम्मा हा बोल, मम्मा बोल. परी ब्लॉक करते. हॅलो दाईज, कसे मम्मा आहात दाईज? मम्मा बोल, मम्मा मम्मा. डॅडा मम्मा. बोलेल ती मम्मा बेटा. म्हणजे ती मूडवर असतं आमच्या, सकाळ सकाळला भारी मूड असतो आमचा. मम्मा डॅडा सगळं दा करते, मजा येते ते ऐकायला. तर आता सगळीकडे पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत, आपल्याकडे पण आलं, पण थोडं लेट आलं, पण सगळी कामं आता सध्या तर झालेत ना. कपडे पण हाताने कपडे सगळे झालेत. कपडे आज किती दिवसांनी, किती महिन्यांनी आपल्या सालीने हाताने धुतले ना. हाताने परवडतात, पटकन होतात. हा, अर्ध्या तासात कपडे धुवून पटकन जातात. हिचेच कपडे बघा ना, बाहेर दाखवा लाईन कशी लागली. आपल्या परीचे कपडे दाखवतो तुम्हाला. तिकडे आणि असं पण नाही की फक्त पाण्यात काढायचं, आधी धुवायचं, मग चांगल्या पाण्यात, मग चांगल्या पाण्यात झाले की पाण्यात. तर ठीक आहे फ्रेंड्स, ही आता ब्लॉग बघते. त्या ब्लॉग मध्ये पण पाणी नाहीये, त्याला ह्या लोकांना पाणी नाही, तर हे लोक किती इरिटेट झाले. ज्याला आमच्यासारखे मिडल क्लास सर्वसामान्य लोक उन्हाळ्याच्या वेळेला आठवडा बिना पाण्याचे राहतात काय हो. मग काय, यांच्याकडे पैसे तरी आहेत. कालच्या ब्लॉग मध्ये ताजमहलला गेलेले, ताज हॉटेलला गेलेले आंघोळीला. ताज हॉटेलला आंघोळ करून आले, का तर पाणी नव्हतं त्यांच्या बिल्डिंग मध्ये. आता त्यांचं पाईपलाईन फोडायची. आणि ते पण दाखव, आमच्या पाईपलाईन फोड्या असून सुद्धा कधी कधी पाण्याचा त्रास. काय तर आता बघू, ही रील बनवायची का नाही बाबू. रील बनवायची ना, तुम्ही तुमची एडिटिंग आवरा. हा, छोटाच ब्लॉग आहे कालचा. हा, एडिटिंग आवरा, महिला पटकन आंघोळ घालून येऊ. परीचे फॅन लोक आलेत, त्यांनी परीला माग बोलवले, पण आता परी अशा अवतारात मी नेले नाही असं. म्हणजे ब्लॉग मध्ये दाखवलं तर चालतं, आता कसं पण कपडे घाला, तिला कशी पण ठेवा, पण आता कोण भेटायला, लवकर पहिले आंघोळ घाला. तिला आंघोळ उशिरा घालण्याचं कारण असं की या पत्र्यामुळे तिला प्रचंड गरम होतं, आणि तरी तिला गरम मी तरी तिचे कपडे आंघोळ नाही घालते तर कपडे बदलत नाही सारखी नाही, म्हणून एवढे कपडे पडतात. हा ना, ठीक आहे, मी एडिटिंगला लागतो. चला तर फ्रेंड्स, आता मस्त छान सायलीने आपल्याला नाश्ता बनवलाय. तिकडे ती खाते पटापट. तिथं आपली परी झोपले मीन्स खेळते. आणि सायली पटापट का खाते माहितीये, आपल्या गोंडुल्याला नाव घालायचे. नाव कोणाला नाव करायचे तुला? पिबू 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 पिबू. त्याला नाव घालायचे. आता हे मी गरम पोहे खाऊन घेतो. इथं माझी एडिटिंग पण चालूच आहे लगोलग, कारण की आता वाजलेत जवळजवळ 4:45. सगळं आवरून घेऊ. अजून आपल्याला अपलोड करायचं, एक्सपोर्ट करायचं, लय काम बाकी बापा, भरपूर काम बाकी. अजून हिला आंघोळ घालशील ना एकटी? नाही तर ठीक आहे, मग जरा वेळाने घालता येईल जेव्हा मी अपलोडला टाकेल तेव्हा. डॅडा बाबा नाही, डॅडा. बाबा फोनवर बाबू, मी डॅडा. मम्मा बोल, मम्मा 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 बोल. मम्मा ए मम्मा
हे घे पाय पकड तुझे. डॅडा डॅडा डॅडा. तर फ्रेंड्स आत्ताच हिला आंघोळ वगैरे घालून झालंय. माझं पण इथं काम चालू आहे. तिकडे सायली आपल्याला चहा बनवते आणि मला उठता येत नाही कारण की गोंड्या बसलाय आपल्याकडे. मम्मा 2 सेकंद पण डोक्यात अडकले. मम्मा चल ये. घे घे काय मम्मा मम्मी मम्मा घे 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 मम्मा. आता ती दूध पाजते परीला आपल्या. मगाशी तिने चहा ठेवला, चहा थंड झाला, परत त्याने आलं किसलं आणि चहाच हे झाला. चहा बोलते दूधच फाटलं त्यातलं. आता ते थंड दुधात आलं किसल्यावर फाटणारच ना ऑब्वियस. माझा परत चहा ठेवला आणि आपला ब्लॉग आहे तो पब्लिक करायचा आहे. मग आता तेच पब्लिक करून घेतो आणि बघू आपला संध्याकाळी रील कधी टाइम भेटतोय. कारण की आता तर तुमचा गोंडूला झोपेल, तो जो झोपेल तो डायरेक्ट आता संध्याकाळीच उठेल. तो आपण नॅम करेल, परत झोपेल का डायरेक्ट सकाळीच भेटेल. आणि सकाळी आमची कामं कधी होईल काय माहिती आता. तर फ्रेंड्स सकाळचे आता रात्र होत आले, पण अजून पण काय आपण एक रील, एक छोटीशी क्लिप ते पण बनवली नाही. सायलीला मगाशी मी बनवायला सांगितलं, पण तिचे कष्ट आणि मेहनत बघता आम्ही त्या सगळ्या व्हिडिओ, लिटरली 8 व्हिडिओ होत्या, नाही सॉरी 6 व्हिडिओ होत्या. 6च्या 6 व्हिडिओ आम्ही म्हणजे मी डिलीट केल्या. एवढे छान बनवलेले ना व्हिडिओ, तुम्हाला काय सांगू. काय ग त्याला काय झालेलं, तुम्ही बाकीच्या वेळेला तर एडिट वगैरे करता ना, तेव्हा का असं. अरे एक टेक वाल्या व्हिडिओ पाहिजे. एक 15 सेकंदाची 20, चला 1 मिनिटाची जरी असली, तुम्ही एक टेक मध्ये करू नाही शकत. हे म्हणजे आपलं काय म्हणतात, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आपलं चुकीचे. ते मला ते तुमच्या मोबाईलचं ते झूम आणि ते हे करणं जमत नाही. हा मला विचारायचं, आम्ही सांगितलं असतं. माहितीये पण पटकन करता येत नाही. अरे पटकन कशाला, 10x लिहिलंय, 5x लिहिलंय, त्याच्यावर क्लिक करायचं फक्त. ते 2 बोटांनी थोडी असं मोठं असं झूम करायला. 10x 5x लिहिलंय, तेच तर पटकन होत नाही. अगं फक्त क्लिक करायचं बटन ते ना. पण ते 06 वर गेलं ते तड मोबाईल. 06 राहू दे, 1x वरच काढायची. 1x वर पण होत होता. 1x वर काय शक्यच नाही. अरे हो खरंच सर, ऐसा कैसा तुम, मी सांगितलेलं यांना पटत नाही. ऐसा कैसा ये करता है हमारा बीबी. 1x आहे, इथं 2x आहे, इथं 3x आहे, इथं 5x आहे आणि हा आपला 10x. एवढं असं झूम आहे. मग डायरेक्ट 1x यायचं कडक. काय आलं याच्यात, 1x मध्ये काय प्रॉब्लेम आहे काही. ए छोरी 1x मध्ये प्रॉब्लेम आहे. मग अशी अरे खरंच सांगते, अगं ही बघ कुठं बघ, ही बघ काय चाललंय. तिला बघायचं, लाडूला शिकायचं. होय लाडू. ते काय पडणार नाही. घाबरली केवढी, जसं की काय मामा. अरे हो, बाबांना फोन करायचा. सकाळी उठून आम्ही बाबांना फोन नाही केला. परीचे एक बाबा येतील परीला भेटायला. आता दुसरे बाबा गावाला आहेत म्हटल्यावर मग त्यांना व्हिडिओ कॉल केलाच पाहिजे. स्वतःला बघूनच खुश होते. बाबांच्या हाय बोल. काय करताय बाबा? देवपूजा करताय? चालेल. व्हिडिओ कॉलवर बोलते, तुम्हाला जरा वेळाने भेटतो. तर फ्रेंड्स आता मग अशीच बघितलं, पप्पांशी बोलले म्हणजे गावच्या बाबांशी बोलले. आणि आता बघा, आता दुसरे बाबा आलेत खेळवायला. बाबांचं आणि परीचं नातं वेगळंच आहे. दोन्ही बाबा ना, दोन्ही बाबा बेस्ट फ्रेंड आहेत. ते दिसले की दिसले, काही करायची गरज नाही लागत, आपोआप हसू येतं तिच्या चेहऱ्यावर. तेव्हा त्यांच्यावर बघा कसं खेळतं. पाणी पिलं, पाजलं पप्पांनी फक्त दारातनच तिला हाक मारली की ती खुश होऊन जाते. पली कोण आलं? बाबा. आता मस्त खेळेल त्यांच्यावर. तोपर्यंत मी जरा एक मम्मीकडे राऊंड मारून येते
आणि 5च मिनिटं बसते, लई वेळ नाही. आणि आले की पहिला जेवून घेते, पप्पा आहेत तर जेवून घेतो है ना. तर आली लगेच जाऊन, येऊ जाते येऊ येते, जाते जरा, आली लगेच. तर फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे सगळं झालंय. आता घरात तुम्हाला कोणच नाही दिसत आहे, कारणही तसंच आहे. आपल्या चाईत एका ताईंचा बड्डे आहे. ताईचं म्हणजे आमच्या इथल्या हा ताई, ठीक आहे, ते ताई तुम्ही ताई बोलू शकता, जे माझ्यापेक्षा लहान आहेत पण ताई बोलू शकता. तर त्यांचा बड्डे आहे, तर त्यासाठी आपल्या परीला घेऊन गेलेत ते सोबत. आणि बड्डेला घेऊन गेले. आता सायलीचं मन राहीनं झालंय की काय करू सांगा ना, काय करू. माझा सायली पण गेले बघायला. तर फ्रेंड्स, आपली परी आले फिरून. वाजले किती, 6:10 रात्रीचे. बघा काकीकडे दे. जिन्या आले, जिन्या आले. परीने बेबोचं झेंडूचं फुल, नारळाचं झाड खेचलं ना. परी आपली पहिल्यांदा बर्थडेला गेली होती. इथे आमच्या इथेच एक ताई म्हणजे माऊ राहते, प्राची माऊ, तिचा बर्थडे होता. मग परी मस्त गेली, अजिबात टेन्शन नाही. काय माहितीये का, फक्त यांचं नाव घेत होते ते डॅडा, की परी चेकाळायची आणि नाचत होती. सगळे म्हणतात ही पप्पाच डॅडाच गळले. ही आमची जिन्या. हो, आणि हो सांगायचं राहिलं, जिन्या सुद्धा बर्थडेला गेलेला त्यांच्या त्या ताया माऊच्या. जिन्याने एवढी काळजी घेतली परीची. जिनू बोलते मी बाहेर यायची परत पलीपाशी जायची, मी बाहेर यायची मी परत पलीपाशी जायची है ना. कारण ती पलीवर लक्ष ठेवत होती, कारण पली तिची बहीण आहे ना बाबू, छोटी बहीण आहे ना. आता ती परत कधी आता बर्थडेला गेल्यावर तू अशीच म्हणजे तिची काळजी घेशील ना. हा, मग पली आता मस्त जाऊन आले बर्थडेला. केक तर काय खाल्ला ना, फक्त बर्थडेला जाऊन आले. आमचा केक ड्रेस घातला मामाने घेतलेला आणि गेली. काय करते, काय अशी की डान्स करते. चल माझ्या सोबत चल, लाल लाल तडरची बांधडी. अगं पडशील बाळा. हा चलो गाणं ऐकलं का, हा चलो माझ्या सोबत चाल. आता मस्त पैकी परी आली आपली बर्थडेला जाऊन. आता तिला फ्रेश करते आणि झोपेल मग ती. हा चला, कंटाळली आता. याचं चाललंय आता व्हिडिओ कॉलवर बोलायचं, आणि आपल्या मॅडमला आले आता झोप. कपडे वगैरे तर सगळं चेंज केले. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.